माझं नाव अनुष्का गणेश घरात, वर्ग 5वा. पाटलीनबाईच्या पाटल्या. एके दिवशी पाटलीन म्हणाली पाटलाला, अहो यावर्षी पीक चांगलं आल्यावर मला छान पाटल्या द्या करून. मग पाटील म्हणाला, होय मी तुला नक्कीच देईल करून. मग यावर्षी पीक चांगलं आलं होतं. पाटील म्हणाला आपल्या बायकोने आपल्याला पाटल्या करायला सांगितल्या. मग पाटील गेला सोनाराकडे पाटल्या घ्यायला. सोनाराला त्याने पाटल्या मागितल्या. सोनाराने त्याला छानशा पाटल्या दिल्या. पाटील पाटल्या घेऊन घरी आला आणि पाटलींना दाखवल्या. पाटलीन खुश झाली. तिने पाटल्या घातल्या आणि भाजी भाकर पाटलाला जेवायला दिली. मग पाटलीन म्हणाली, बरं मी आत्ताच येते, लवकरच येते सकूच्या घरून. मग ती गेली सकूच्या घरी. सकू आपली पीठ दळत होती. मग पाटलीन म्हणाली, अगं सकू असं दळ असं. पण सकूचं काही लक्ष गेलं नाही. मग ते गेली चंद्राच्या घरी. चंद्र आपली कामात होती. पाटलीन म्हणाली, अगं असं कर असं. पण चंद्राचंही लक्ष गेलं नाही. मग पाटलीन रागात घरी आली आणि म्हणाली, आपण छान पाटल्या केल्या, पण आपल्याला कोणीही विचारलं नाही. मग तिने माचीस घेतली आणि पराठीची गंजीच दिली पेटून. मग सर्वजण बाहेर आले आणि म्हणाला, पाटल्याच्या घराला आग लागली. मग पाटलीन पाणी शिपत होती. मग सकू म्हणाली, अहो तुम्ही ह्या पाटल्या केव्हा केल्या, मला सांगितलं नाही. पाटलीन म्हणाली, जर हे तू आताच विचारलं असतं तर मी हे गंजी पेटवलीच कशाला असती. तात्पर्य अपेक्षा करू नये तर आपलीच नुकसान होती.